तर हाय हॅलो, कशात? आय होप छानच असाल. तर हाऊस वाईफ क्रिएशन या व्लॉगमध्ये मी कोमल तुमचे खूप साऱ्या अशा मनापासून स्वागत करते. तर बघा, हा व्लॉग जो आहे तर तो आहे रक्षाबंधन स्पेशल. तर मी गेले होते गावाकडे, म्हणजेच की आता चालले होते गावाला. तर दादा आला होता मला घ्यायला. आणि कसं बघा, आता पाऊस वगैरे पण असतो आणि ऊन वगैरे पण खूप. आणि रक्षाबंधन होतं सोमवारी, तर खूप सारी जी गर्दी आहे तर ती असते. तर त्यामुळे तर जाता जाता म्हटलं भावांसाठी जे आहे तर ते स्वीट घेऊन जावं. त्यासाठी मी थांबले होते स्वीटच्या दुकानात, कारण चाकणमध्ये खूप सारी गर्दी होती. तर मी आता आमच्या गावाच्या जवळ थांबले होते. चाकणमधून आल्यानंतर थोडंसं पुढे गेल्यानंतर तिथेच आमचं गाव आहे. आणि मग तिथे स्वीटचं दुकान होतं, तर तिथे गर्दी नव्हती. त्यासाठी मग मी तिथे थांबले होते. दुकानातून स्वीट वगैरे घेतले. तर स्वीटमध्ये काही नाही, फक्त पेढेच घेतले होते आणि मुलांना थोडासा खाऊ घेतला होता, कॅडबरी वगैरे. तर ते घेऊन झाल्यानंतर मग आम्ही जाणार होतो गावी, कारण तिथून फक्त जवळच होतं आमचं जे गावाचं घर आहे ते. तर बघा, गावाला मी नॉर्मली कधी जात नाही. जर कधी सण वगैरे असेल किंवा यात्रा वगैरे असेल किंवा काय कार्यक्रम, तरच नॉर्मली गावाला जाते. कारण गावाला जास्त जाणं येणं सुद्धा होत नाही, कारण तिथे फक्त आजी असते आणि बाकी भाऊ वगैरे असतात. पण नॉर्मली कसं आहे, गावाला लहान मुलं वगैरे घेऊन जायचं किंवा इकडे तर गाडी वगैरे खूप सारी गर्दी वगैरे असते आणि गाडीसुद्धा लवकर नसती. तर त्यामुळे तर फायनली आता सगळे घेऊन आल्यानंतर आमच्या मॅडमच बसल्या होत्या दरवाजात. त्या मला काय आतमध्ये येऊन देत नव्हत्या. मी तिला म्हटलं तिकडं सर, तरी ती म्हणत होती नाही मामा, मला इथेच बसायचं आहे. तिला कसं बसं बाजूला केलं आणि मग तिथून पुन्हा आम्ही परत निघालो. आता चाललो होतो घराकडे. रस्त्याच्या थोडंसं आतमध्ये जे आहे तर ते रस्त्यालाच आहे बरं का घर. तर थोडंसं आतमध्ये आल्यानंतर इथे असं जे होतं तर आता आम्ही फायनली पोचलो आहोत घरी. तर बघा, आता इथे जे आहे तर ते सगळ्यांना गोळा करून एकाच ठिकाणी बसवलं होतं. म्हणजेच की आमचे भाऊ आणि जे भाचे, म्हणजेच की भावाची पोरं, तर त्यांना सगळ्यांना असं या पद्धतीने लाईननी बसवलं होतं. तर तोपर्यंत आता मी आले तर होतं ड्रेसवर, पण नॉर्मली मला घालायची होती साडी. तर मग मी काय केलं, अगोदर ही ताई आहे तर ही माझी मोठी ताई आहे. तर ताईला अगोदर सगळ्यांना ओवाळायला सांगितलं आणि तोपर्यंत माझं जे आवरावरीचं काम आहे तर ते चालू होतं. आणि माऊ जी आहे तर ती सारखीच फेरा मारत होती आणि बाहेर पाऊस वगैरे पण जरा वातावरण झालं होतं पाऊस यायचं. तर तोपर्यंत म्हटलं तिला पण बघून होईल आणि हे जे माझं काम आहे तर ते सुद्धा होऊन जाईल आवरायचं वगैरे. तर तोपर्यंत व्हिडिओ शूटचं जे काम आहे तर ते सांगितलं होतं माझ्या भाचीला. नॉर्मली माझी एक मोठी भाची आहे, तर तिला जे आहे तर ते व्हिडिओ शूट करायचं काम सांगितलं होतं. तर बघा, आम्ही दोघीच बहिणी आहोत आमच्या घरी. सो आमचा जो लाडा आहे तर तो बऱ्यापैकी किंवा मोठ्या प्रमाणात जो आहे तर तो केला जातो किंवा होतो भावांकडून. आणि भाऊ जे आहेत तर ते 4 भाऊ आहेत आणि 4 भावांमध्ये आम्ही दोघीच ज्या आहे बहिणी आहोत. तर त्याच्यामुळे तर इथे बघा, ही जी चिल्लर पार्टी आहे तर त्यामध्ये एक कौस्तुभ आहे आणि एक ताईचा मुलगा. आणि आता ज्याला ताई राखी बांधते तर तो माझा जो भाऊ आहे सगळ्यात लास्टवाला, तर त्याचा मुलगा आहे तो. म्हणजेच की आणि एक सगळ्यात लास्ट आहे तर त्याचं अजून लग्न झालेलं नाही आहे, तो तिकडे बसला आहे. तर त्याचा अजून म्हणजे तो मॅरिड आहे. तर बाकीचे जे भाऊ आहेत तर त्यांच्या सगळ्यांची मुलं जी आहेत तर ती अशा पद्धतीने लाईननी तिथे बसवली होती. तर बघा, लहान मुलं म्हटलं की त्यांची आवड निवड असते. तर त्यांनी तर प्रत्येकाच्या आवडीने ज्या राख्या आहेत तर त्या आणायला सांगितल्या होत्या किंवा बांधल्या होत्या की मला हीच पाहिजे. तर बरेच बघा, लहान मुलांना ज्या आहेत त्या लाईटच्या किंवा मग त्यांच्या ज्या कार्टून फेवरेट आहेत तर त्याच्या राख्या ज्या आहेत तर ते आवडत असतात. तर बऱ्यापैकी कौस्तुभ आणि वेदांचं तरी तसंच होतं की मला ह्याच राख्या घे आणि मला ह्याच बांध. तर ताईचं जे आहे तर ते बऱ्यापैकी सगळं उरकून झाल्यानंतर माझं जे आहे तर ते आवरलं होतं. तर बघा, इकडे खूप सारं जे पावसाचं वातावरण झालं होतं तर त्यामुळे खूप सारं गरम झालं होतं. आणि साडी वगैरे मी पण जास्त कॅज्युअली काही कॅरी वगैरे करत नाही. खूप मला पण साडी अशी जी आहे तर ती कॅरी करायची सवय नाही आहे. सो मला पण असं साडी घातल्यानंतर खूप असं गरम होत होतं. तर त्यामुळे अवतार जो आहे तर तो खूप विचित्र किंवा वेगळा जो आहे तर तो झालेला होता. तर इथे बघा, आमची चालली होती जी आहे धमाल मस्ती किंवा कॉमेडी, तर ती म्हणू शकता. तर हे बघा, भाऊ जे आहे तर ते सगळे फ्रेंडली असतात किंवा बोलतात वगैरे. तर त्यामुळे तर इकडे बघा, राखी बांधायची टाकून त्याचं जे आहे तर त्याचं गप्पाच मारायचं काम चाललं होतं. सो अशा पद्धतीचं जे फ्रेंडली किंवा फ्रीली वातावरण आहे तर ते कंटिन्यू आमच्या घरी असतं. आणि बहीण भावांमधला जो बॉन्ड आहे तर तो अशाच पद्धतीने जो आहे तर तो असतो आमच्याकडे. तर आम्ही दोघी बहिणी ज्या आहेत तर त्या दोघी पण बाहेर असतो. नॉर्मली बऱ्यापैकी हे जे 3 किंवा 4 आमचे भाऊ आहेत तर ते घरीच असतात.
आणि आम्ही असं रक्षाबंधन किंवा दिवाळी तर ह्याच सणाला नॉर्मली सगळेजण एकत्र येतो, कारण कधीतरी ताई घरी येऊन जाते किंवा मग मी घरी येऊन जाते, तर दोघींना सुद्धा सोबत येणं नाही होत मुलांच्या शाळेमुळे वगैरे. तर दिवाळीला एक वेळेस येतो आम्ही, भाऊबीजेला, आणि आता रक्षाबंधनला. तर ह्याच 2 सीझनला आम्ही जे भाऊ बहीण आहोत 6 जण, तर ते तेव्हाच भेटत असतो. तर इथे बघा हे 4 जण दिसतात, तर हे 4 जण जे आहेत तर ते सगळे भाऊ आहेत, आणि बाकीचे जी चिल्लर पार्टी आहे तर ते सगळे आमचे भाचे आहेत, आणि कौस्तुभ आणि त्याचा भाऊ वेदांत वगैरे, तर ते आहेत त्यामध्ये सगळे. तर बघा तुमच्या घरीसुद्धा तुम्ही कशा प्रकारे सेलिब्रेट करता ते कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका. तर कधीतरी किंवा मग असं सणाला वगैरे आपण जे आहे तर ते एकत्र यायला हवे, की आणि जेणेकरून आपला जो बॉन्ड आहे बहीण भावंडांचा तर तो खूप छान होतो, आणि आपल्या ज्या लहानपणाच्या मेमोरीज आहेत तर त्या खूप छान आपल्याला अनुभवता येतात, किंवा मग आपण त्यामध्ये शेअर वगैरे करू शकतो यासाठी. तर आमचं तर असंच असतं, आम्ही जर कधी एकत्र आलो तर आमच्या ज्या गप्पा आहेत तर त्या गप्पा ज्या आहेत तर त्या अजिबात संपत नाही. तर इथे तुम्ही कॅमेऱ्यात सुद्धा बघू शकता, जसे हे भाऊ कधीच न भेटले त्याच्यासारखा गप्पा मारतात ते. खूप वेळ त्यांना त्यांच्या ज्या गप्पा आहेत तर त्यांच्या चालूच होत्या. तर माझं सुद्धा इथं जे आहे तर ते बोलायचं काम चालूच होतं, कारण माऊ गावाला आली की ती एका जागेवर अजिबात बसत नाही, आणि इकडे डॉग वगैरे भरपूर असतात, त्यांची खूप सारी भीती मला तरी वाटते. तर त्यामुळे ती कुठे गेली किंवा काय करते. आणि नॉर्मली इकडे कसं, इकडे सगळे नवीन असतात, मी खूप करून जास्त गावाला येत नाही, आणि इकडे सगळे नवीन असतात म्हणून ती कोणाला हातसुद्धा लावून देत नाही किंवा कोणाकडे जातसुद्धा नाही. तर त्यासाठी की तिलाच बघावं लागतं की बाहेर गेली की काय, कुठे गेली की काय. किंवा ओटा असं जरा मोठा आहे, मी जर पुन्हा कधी गावी गेले तर हे जे आहे तर ते दादाचं घर नक्की मी शूट करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर ओटा खूप सारा मोठा आहे, तर त्या ओट्यावरून पडायची सुद्धा भीती वाटते, तर त्यासाठी तिला बघावं लागत होतं सारखं. तर हा जो वेदांत आहे तर त्याचं लक्ष जे आहे ते तिच्याकडंच होतं, त्याचा खूप सारा तिच्यावरती जीव आहे. त्यांनी खायला वगैरे कधी आणलं किंवा त्यांनी राखीसुद्धा तिच्यासाठी स्पेशल आणली होती की ही माऊला द्यायची म्हणून, ते सुद्धा तो घेऊन आला होता. तर इथे बघा कौस्तुभला पाहिजे होती स्पायडरमॅनची राखी, म्हणून त्याला मी स्पायडरमॅन आणला होता. आणि वेदांत आहे तर त्या वेदांतला पाहिजे होता डोरेमॉन, तर त्याला डोरेमॉनची राखी आणली होती. तर बघा मुलांच्या आशा ज्या डिमांड आहे तर त्या रेग्युलरी चालूच असतात, मला जर ती राखी घेतली तरच मी बांधणार. सो लहान आहे तोपर्यंतच हट्ट करतात, तर त्यांच्यासुद्धा हट्ट पुरवावं म्हटलं, तर त्यासाठी दोघांना जी पाहिजे होती तर ती दोघांसाठी आणली होती स्पेशल. आणि शेजारी जो भाचा आहे तर तो नॉर्मली थोडा समजूतदार आहे किंवा शांत आहे खूप, त्याचं असं काही नसतं की मला हे पाहिजे किंवा ते पाहिजे. नॉर्मली छोटाच आहे, इतका मोठा पण नाही आहे, पण त्याच्या अशा हट्ट वगैरे काही नसतात. तर इथे बघा त्याला पाहिजे होतं डोरेमॉन, तर अशा पद्धतीचा जो डोरेमॉन आहे तर तो मी त्याला आणला होता. तर बऱ्याच पैकी जी आहे तर ती कॉमेडी वगैरे चालूच होती. तर बघा ह्या राख्या आणल्या होत्या, तर माऊला आणलं होतं बांधायला, पण नॉर्मली तिला गावाला आणलं रिकामं सगळं भेटलं तर तिला घरातच यायचं नसतं, बाहेरच खेळायचं असतं, त्यामुळे तिच्या ज्या राख्या आहेत तर त्यासुद्धा मी बांधल्या होत्या. आणि हा आहे माझ्या मोठ्या भावाचा मुलगा, म्हणजेच की माझा भाचा. खूप असा मोठा आहे, नॉर्मली वाटतसुद्धा नाही की तो भाचा असेल असं. सो ही जी आहे तर ही होती माझी सगळी अशी फॅमिली, म्हणजेच की माझ्या माहेरची फॅमिली. ती आतापर्यंत कोणत्याच आपल्या व्लॉगमध्ये किंवा ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटली नव्हती. सो आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला माझे जे सगळे भाऊ आणि भाचे जे आहेत तर ते बघायला भेटले असतील. आय होप सो तुम्हाला हा व्हिडिओ छान वाटला असेल, तर कमेंट्स करायला अजिबात विसरू नका. तर ऑफकोर्स आज साडी घातली होती, तर साडी घातली म्हटल्यावर 1-2 तर व्हिडिओ होणारच, त्यासाठी जे आहे तर इथे आमचं चालू होता आता व्हिडिओ शूट. तर तुम्हाला व्हिडिओ शूट आणि फोटोशूट कसे वाटले ते कमेंट्स करून सुद्धा अजिबात सांगायला विसरू नका. तर म्हटलं आता पावसाचं वातावरण झाले, चला लवकर फोटो काढून घ्या. तर बऱ्यापैकी व्हिडिओ आमचे उरकलेच होते, तर तेवढ्यात आला खूप सारा पाऊस. तर पाऊस आला तेव्हा नेमके आम्ही बसलो होतो जेवायला. तर म्हटलं आता मग जेवण झाल्यानंतर काय करायचं, खूप वेळ पाऊस होता आमच्याकडे. तुमच्याकडे पडला की नाही रक्षाबंधनच्या दिवशी पाऊस ते कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका. तर बघा हा जो पाऊस होता तो जो नाही म्हटलं त्याने अर्धा पाऊण तास जो आहे तर तो कंटिन्यू चालूच होता. तर बऱ्यापैकी सगळा जो पाऊस आहे तर तो उघडला होता, आणि त्यानंतर आम्ही बॅक टू होम, म्हणजेच की मी माझ्या घरी निघाले होते. तर बघा नॉर्मली कौस्तुभला उद्या आहे स्कूल, तर म्हटलं आता घरी तर गेलंच पाहिजे,
किती दिवस कुठे राहणार. तर फायनली बऱ्यापैकी सगळं असं उरकून साडी वगैरे चेंज करून आता हिला घेऊन जायचं होतं. खूप साऱ्या होत्या बॅगा. तर माऊ बघा कशी नाचते. तर आता आले होते मी मम्मीकडून आणि संध्याकाळचे वाजले होते 7:30. तर खूप सारी ट्रॉफिक होती. आणि हा जो लुक आहे तर तो आज भराचा होता. जेव्हा मी ओळख होते हळदी कुंकू वगैरे तर गरम झालं होतं, त्यामुळे हे जे डाग आहेत तर ते तसेच होते. तर आल्यानंतर आमची माऊ जी आहे तर ती बसली आहे गाडीवरती आणि छान असा पाऊस चालू होता. तर आज आम्ही तिघंच आलेलो आहोत आणि पाऊस खूप होता म्हणून मिस्टर आले नाही ते आज, कारण खूप सारा पाऊस होता. ते 2 व्हीलर येणार होते आणि मला सोडवायला दादा आला होता, तर त्याच्यावर मी आले होते आजच. सो आता इथून मी करणार आहे थोडासा जो आहे मसाले भात. तर साधं सुद्धाच करणार आहे आमच्या तिघांसाठी छान अशी रेसिपी. तर ती रेसिपीसुद्धा तुम्ही बघा. तर चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. तर चला तर आता व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर खूप सारा पसारा आहे तर तो घेऊन आलेली होते, तो काही शूट करायला मला जमलं नाही. तर मी तिकडून येताना आणलं होतं भाजीला, तर ते भाजीला आणलेलं सुद्धा मी आता तुमच्यासोबत दाखवते की काय काय आणलं होतं. तर ते खूप छान असा फ्रेश भाजीपाला भेटतो. सो येताना घेऊन आले होते तर तो सुद्धा. तर व्हिडिओ कंटिन्यू नक्की बघा. तर हा जो आहे तर हा आहे सगळा भाजीपाला आणि हे ब्लॅक जे आहेत तर हे आहेत हिरडे. तर बघा आता पावसाचं वातावरण आहे आणि सर्दी खोकला जो आहे तर तो सारखाच चालू असतो मुलांना. तर मम्मीने हे मला दिलेलं आहे, हे जे हिरडे आहेत ते. तर हे कशा प्रकारे द्यायचे किंवा कसे देतात हे मी तुम्हाला नक्की सांगेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर त्याच्यासाठी तुम्ही फॉलो जरूर करा. तर ही जी आहे तर ही सगळी तरकारी आहे. तर मम्मीकडे रविवारचा जो आहे तर तो सकाळचा चांगला असा बाजार भरलेला असतो आणि बरेचसे शेतकरी येतात. तर इकडे बघा मुलांमुळे भाजीला सुद्धा जायला वेळ भेटत नाही, किंवा मग गेलेच होते तर भाजीसुद्धा खूप छान फ्रेश होती. तर मम्मी म्हटली घेऊन जा. तर त्यामुळे हा जो सगळा भाजीपाला आहे तर तो आणलेला आहे आणि मम्मीकडे बॅग होत्या तर त्या बॅगमध्ये सगळा असा पॅक करून किंवा निवडून तिने दिलेला आहे. बाळामुळे मला वेळ भेटत नाही त्यासाठी. तर त्याच्यामुळे तर बघा मी आता हा सगळा फ्रीजमध्ये स्टोअर करते आणि मस्तपैकी भात करते आणि मग जेवते. तर सोया तुम्ही पण जेवायला. आणि रेसिपीसुद्धा नक्की बघा, झटपट होणारा खूप असा सोपा जो आहे तर तो मी करणार आहे आता. सो चला. तर इथं मी त्यानंतर घेतलेली आहे भाताची जी तयारी आहे तर ती करायला. तर कुकरमध्ये तो पटकन होतो. नॉर्मली तुम्ही पातेल्यात किंवा कढईत किंवा तुम्ही ज्यामध्ये करता त्यामध्ये करू शकता, काय हरकत नाही आहे. तर कुकरमध्ये मी आता सगळ्यात अगोदर टाकलेलं आहे तेल. आणि तेल टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे आलं लसूणची पेस्ट. तर ही बघा तुम्ही एक आपला जो पोह्याचा चमचा आहे तर तितपत ती आलं लसूणची पेस्ट टाकू शकता. तर त्यानंतर मी त्यामध्ये टाकलेलं आहे जिरी मोहरी आणि आपले जे मसाले आहेत ते. तर बघा जगभरातल्या ढीगभरात तुमच्या घरात जेवढे मसाले असतील तेवढे तुम्ही टाकू शकता, काय हरकत नाही आहे. पण नॉर्मली यामध्ये मी तिखट मसाला टाकलेला नाही आहे, कारण मी लहान मुलांसाठी करत होते. तर त्यामध्येच म्हटलं की नको तिखट करायला, लहान मुलं जास्त तिखट खात नाही. तर त्यासाठी मी यामध्ये फक्त हळद मिरची पावडर तर काय टाकलेली नाही, घरगुती केलेला होता तर तो थोडासा अर्धा चमचा जो आहे तर तो टाकलेला आहे चव येण्यासाठी. आणि मटन मसालासुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता. आणि बस एवढे मसाले टाकून तुम्ही जो आहे तर तो फोडणीचा किंवा मसाले भात आगळा वेगळा आपण म्हणू शकतो. तर बघा खूप अशी भूक लागली होती. हा जो पसारा होता तर तो पसारा आणि हे सगळं होईपर्यंत माऊनी घरात खूप सारा पसारा केला होता. तो मी व्हिडिओच्या शेवटला दाखवते की माई भात फोडणी देऊपर्यंत तिने काय काय पसारा केला होता. तर त्यामध्ये मी टाकलेले आहेत वाटाणे आणि बटाटा. तर माऊला आमच्या खूप सारे आवडतात वाटाणे आणि बटाणा. तर अशा पद्धतीचा जर भात केला तर ती खूप आवडीने किंवा आवर्जून खाते, यासाठी मी असा भात करत असते. आणि ते झाल्यानंतर मी त्यामध्ये टाकलं होतं मीठ. तर ऑब्व्हियसली आता मीठ हे तुम्ही तुमच्या चवीनुसार किंवा भाताची किती क्वांटिटी आहे किंवा किती करायचं आहे त्याच्यानुसार तुम्ही ते मीठ टाकायचं आहे. तर माझं हे कुकर लावून होईपर्यंत आमच्या मॅडमचा पसारा बघा तुम्ही. हा पसारा कोणी केला? कोणी केला हा पसारा? बालाने केला. बालाला फट्टे देऊ मा? अशा फट्टे देऊ बालाला? देऊ का बालाला फट्टे देऊ? देते ना. कशाला केला मग पसारा? तू अभ्यास करते? आणि ही बॉटल कोणी आणली इथं? कोणी ठेवली बॉटल इथे? तूच ठेवली? मिकी माऊसची बॉटल आहे. तर आमच्या घरी तर एक काम करायला गेले की दुसरं काम हे ठरलेलंच असतं. तर तुमच्या सुद्धा घरात असंच काय असतं का? तर बऱ्यापैकी आता उकळी आल्यानंतर मी लावलेलं आहे झाकण. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की